ही गाडी ज्या कोणाची असेल त्यांनी गाडीची लाईट बंद करावी. कृष्ण मंडळी, कसं आहे, हसताय ना, हसत राहा. आणि आज आपली मॉर्निंग ड्युटी आहे आणि आता आपण चाललोय. तुम्हाला एक ड्रेस युनिफॉर्म वरून कळत असेल की आपण ड्युटीला चाललोय. आणि स्वागत आहे तुमचं आपल्या डेली ब्लॉग मध्ये. तर असंच आपल्याला डेली ब्लॉग बनवत राहायचंय. आणि चला जाऊया आता ड्युटीला. ड्युटी नंतर आहे ना मावशीचा मुलगा येणार आहे आणि तिथून आपल्याला डायरेक्ट लग्नाला जायचंय. तर चला जाऊया. मित्रांनो, आपल्या रूममेटचे आहे ना पाहुणे आले होते, तर काहीतरी एक्झाम होती आणि आता म्हणलं ड्युटीला थोडं 10-15 मिनिटं लेट झालं तर चालतंय रे, माणसं महत्वाची आहे. ते म्हटलं जरा चहा बी पिऊ, पण म्हटलं मी काय चहा पित नाही, पण चला कंपनी तर देऊ शकतो ना. कंपनी इम्पॉर्टंट आहे, कंपनी. मित्रांनो, आता ड्युटीला आलोय, डायरेक्ट वॉर्डमध्ये जायचा टाइम आलाय. आता भेटू डायरेक्ट ड्युटीत झाल्यावरच, कारण मध्ये आपल्याला फोन बिन ओपन करता येत नाही, कारण क्रिटिकलला जॉब करतोय म्हटल्यावर फोनचा ना आपला संबंध येत नाही. तर चला 2 वाजलेत आणि ड्युटी झालेली आहे आपली. तर चला आता आपल्या लग्नाला पण जायचंय, मावस भाऊ पण भेटणार आहे आणि बहिणीकडे. मित्रांनो, आल्यापासून ड्युटीवर आल्यापासून जेवून डायरेक्ट झोपलो होतो, ते आत्तापर्यंत झोपलेलोच आहे. मावस भावाचा कॉल आला तेव्हा उठलोय. तर चला आता जाऊ, लग्नाला जायचंय. त्याच्या मित्राचं लग्न आहे, पण तो आता मुंबईला असतो, त्याच्यामुळं मला लग्नाचं निमित्त आहे, भेटीगाठी तरी होतील. भेटीगाठी झाल्या पाहिजेत. तसंच आपलं एक चरवलीत बहीण आहे, तिच्याकडे पण जाऊन येऊ. इथंच इतक्या जवळ असून सुद्धा जाणं होत नाही रे. चला आता निमित्त आलेच तर जाऊन येऊ. चला आवरू आणि डायरेक्ट निघू बसने. मित्रांनो, आता जेवण वगैरे करू जाऊन. लय भूक लागली. मॉर्निंग ड्युटी बिझी होती, दुसऱ्यांना बिझी होती, मला नव्हती. पण आता काय आहे, एकमेकाला हेल्प करावं लागते ना. युनिटी स्ट्रेंथ. नर्सेसचा तो हेच आहे. तर चला आता जाऊया. चाललोय. आज हॉस्पिटलमध्ये गर्दी कमी, पण काय माहिती काय झालं. मित्रांनो, आपण रेडी झालोय लग्नाला जाण्यासाठी. थांबा, चष्मा घालतो. तर कसं आहे, आजचा आउटफिट असा आहे आपला. ब्ल्यू लिनन शर्ट आणि पॅन्ट आहे मस्तपैकी. सगळं आहे. मजा करायची लाईफ मध्ये, कोणतं काही सोडायचं नाही फंक्शन वगैरे, कारण आपला शेवटचा कॉल कधी येईल सांगू शकत नाही. म्हणून म्हणतोय, मजा करा, मजा. थाटात राहायचं, थाटात. चला जाऊया आता आपण आलोय बहिणीच्या घरी आणि ती म्हणली चहा करते, पण आपण चहा पित नाही. तर चला म्हटलं, ते थोडे पोरांना फळबिळ आणले होते, त्यातलंच एक चिक्कू वगैरे खाऊ. आणि आता वाट बघतोय मावस भावाची, कारण लग्न आहे परत 7ला आणि उशीर करतोय तो लई. आता मग तिथं जाऊन लग्न भेटते का नाही काय माहिती. तर चला तुम्हाला. आणि माझ्या बहिणीचा एक मुलगा आहे, तो पण आहे ना ब्लॉगिंग करतो. हे कुठे आहे रे गाइस? हॅलो गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर माझ्या चॅनलला पण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब तर करा. मित्रांनो आहे ना, याचा पण चॅनल आहे. चॅनलचं नाव काय तुझं? श्रेयस व्लॉग, म्हणजे VOLG. ते व्लॉगच्या ऐवजी व्लॉग झालं. इकडे उजेडात आहे जरा माग, तिकडे अंधार आहे. तर मित्रांनो, याचा पण चॅनल आहे. तर आम्ही दोघांनी एकमेकांना सबस्क्राईब करणार आहे. तर मित्रांनो, हा आपल्या बहिणीच्या फ्लॅट मधून व्ह्यू आहे. ही पहिली बिल्डिंग नव्हती, आता ही मोठी बिल्डिंग झाली इथं. पुणे इज डेव्हलपिंग डे बाय डे. कॉन्क्रीटचं राज्य आहे सगळं इकडे. जा ना, बस ना, आता माझा व्हिडिओ काढतो का? बाय गाईज. काय बाय गाईज, बस आतमध्ये. नाही, आता आम्ही गाडीत बसणार आहे. त्याला बसायला जागा नाही राहिली. बाय 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 समर्थ. बाय बाय. आता भेटू कधीतरी. चॅनलला सबस्क्राईब करा. आता लावून गेले फाटाक्याचा आवाज. फायनली आपला मावस भाऊ आलाय आणि 7:30 वाजले. आळंदीचं एवढं घाण ट्रॅफिक होतं. आमचं लग्न हुकलेलं आहे, मला ऑलमोस्ट हुकलेलं आहे असं वाटतंय. आता लग्न लागल्यावर आम्ही चाललोय. हे बघा, लोक आहे ना, लोक फार मागं चाललेत, माहिती दिसत असून. नवीन आमच्या आधीच झालं होतं, पण आपण नवरदेवाला वगैरे भेटलो आणि आता आपण डायरेक्ट आलोय नॉनव्हेज खायला, तापकीर माळा. ठीक आहे, तर चला आता काहीतरी सगळं मागूया, कारण लय भूक लागली आणि लग्नातलं गोड जेवण तर आपण खात नाही. चला.
मित्रांनो आपण आत्ता आहे ना मसाला पापड मागवला स्टार्टरमध्ये आणि तापकीरमाळा हॉटेलला आलो आहे आणि हे चिकन करी मागवली, चिकन करी आणि रोट्या मागवल्यात. तर चला बघू कशी ट्राय नक्की, काय आपण मी इकडे कधी खाल्लेलं नाही, बघू. मित्रांनो आहे ना हे आमचं चिकन आलं पण आणि निम्म अर्ध खाल्लं पण आणि व्हिडिओ बनवायचं लक्षात नाही राहिला माझं. एकदा असं चिकन पुढं दिसतं ना असं म्हणतात लय ना दे पहिल्यापासूनच. तरी पण हे काय एवढं चिकन खास नव्हतं, जरा तिखटच नव्हतं काय बघा, काय काय वाटतच नाही आहे, जस्ट नॉर्मल काहीतरी कालवण खाल्लं का वाटतं. सर्विस तर एवढी बेकार आहे भाऊ, किती वेळ लावतोय त्याला राईस नाही लावला, जिरा राईस 2 तास झाले, जिरा राईस घेऊन येते उठता पण येणं मधून. मला लय उशीर झाला, मला अजून परत पुण्याला जायचं आहे, मावस भावाला परत मुंबईला जायचं आहे रात्री. लय स्ट्रगलिंग लाईफ आहे रे. तर मित्रांनो जेवण वगैरे झाले आपलं आणि आता आपल्याला जायचं आहे डायरेक्ट रूमवर. PMPL बसने जायचं आहे आता, गाडी तर नाही रे, बघू गाडी कधी घ्यायची काय घ्यायचं, लय लफड्या चालू आहे आयुष्यात. चला जाऊया. तर मित्रांनो आपण आत्ता आहे ना मावस भावाला पण सोडलं, तो पण गेला आता घरी आणि आपण पण चाललोय आता हॉस्पिटल नाही सॉरी रूमला. बऱ्याच चर्चा वगैरे झाल्या, बरं वाटतं जरा नाही का, भाऊ आहे भावासंग बोललो जरा बरंच वाटतं. चला जाऊया आता डायरेक्ट. मित्रांनो आता आपण आलोय रूमवर फायनली, आता वाजले ते 10:30. चला मस्त लग्न झालं, भावाला भेटलो, गप्पा गोष्टी झाल्या, असं काम पण करत राहायचं रे, पण त्याच्यासोबत आहे ना आपली माणसांना भेटत राहायचं, सगळ्यांना एकटं नाही राहायचं असं जॉब करते. आता आलं जाऊ द्या. तर चला मित्रांनो रूमवर आलो, सगळं काय झालं फ्रेश वगैरे झालं थोडं. आणि आज आपण काय बघितलं, सकाळी ड्युटी झाल्यानंतर मग भावाकडे गेलो, बहिणीला भेटलो, लग्न झालं आणि आपल्या छोट्या ब्लॉगरला पण भेटलो, बहिणीचा मुलगा भाचा. म्हणजे एवढ्या लहान वयापासूनच जर तो चालू करतोय तर चांगलं यार. म्हणजे आत्ताच्या जनरेशनला कळायला लागलं की बाबा स्कोप कशात आहे, काय गेलं पाहिजे, आपल्यात काय गट्स आहे ते ओळखलेत. त्याला म्हणलं चांगलं करतोय, करत राहा, कन्सिस्टन्सी ठेव फक्त. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि आपले ब्लॉग जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आवडत असेल तर कमेंट करा. चला भेटूया असेच नवीन ब्लॉग घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.